नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट शेतातूनच चालू करतोय. बघू शकताय तुम्ही, आपण 3 वस्तू रानामध्ये पेरलेल्या आहेत ह्यावेळेस. एक हे मूग आहे, बघू शकता थोडी थोडी कीड लागलेली याला, पण आता फवारून घ्यायचं आहे. आणि दुसरी म्हणजे सोयाबीन. तिसरी थोडी थोडी चवळी पेरलेली आहे. आणि चौथी ही आहे भगर, जी फास्टला उपवासला आपण जे खातो ती भगर आहे. दाखवतो तुम्हाला ती कशी येते रानात. थोडं थोडं गवत झालेलं आहे ह्यामध्ये, हे काढण्यासाठी आज आपण आलेलो आहेत. बाया लोक लावलेले आहेत कामाला. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या इकडं लेडीज लोकला किती रुपये रोज आहे रानात काम करायला. बघू शकता हे पण मुगच आहे, म्हणजे मूग उडीद मिक्स आहे. काय काय हे गवत जास्त आले आहे मध्ये जरा. हे बघा, ही आहे भगर. ही टोटल तिथवर भगर आहे. इकडं पण भगरच आहे. पाच ते 6 हे लावलेले आहेत आपण भगरीच्या. तुम्हाला सोयाबीन पण दाखवतो मी. सोयाबीन पण कशी आली, जरा जास्तच तण आलेले रानात. हे बघू शकता, हे असलं काही कामाचं नाही रानामध्ये. ते काढून टाकावं लागते. गवत थोडं जास्तच आहे, म्हणजे आता वाढले गवत. हे बघू शकता, हे असं पसरत जात आहे, लांब लांब पसतो. बघू शकताय इथं होतं ह्याचं, इथून हे इकडे गेलं डायरेक्ट. आणि इथून अनेक जायला तयार आहे, पण आज काढून जाणार ती. पूर्ण रानात तसंच आहे. आता दाखवतो तुम्हाला मी सोयाबीन कशी आली ती. बघू शकता, इकडे पण भगरच आहे. हे बघू शकता, हे जरा दाट आहे. आता हे मोठं होणार आणि ह्यालाच छोटे छोटेले दाणे येतात, म्हणजे कणीस येतात. आणि हे वाला गवत, थोडं हे जास्तच आहे. ह्याच्यामध्ये मग साप पण असू शकतात. आणि 2 तुकडीच राहणे आपलं. हे बघा, हे ह्या साईडला एक आहे आणि ह्या साईडला एक आहे. ह्याच्यामध्ये थोडी तुटक आहे. आपल्या भरा ह्या विहीर खांदलेलाचा तर शेजाऱ्याचा. हे बघू शकताय तुम्ही. आता आपण चढलो वरती. हा, हे वरचं तुकडं. ह्याच्यामध्ये बघा कशी दिसते सोयाबीन. इथून लय लांब पुस्तरू शेत आपलं. इथं अर्धच दिसतंय. ते दिसेल ते इथं 12 ओपन होत आहे, तिथं पुस्तरू शेत आपलं. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम. थँक्स फॉर वॉचिंग.